तर ही दृश्य आपण पाहतोय, एकीकडे अशोक मोहिते यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। तर आमचे प्रतिनिधी यशपाल यांच्यासोबत अशोक मोहिते यांचे आईवडील देखील उपस्थित आहे। यशपाल, त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया जाणून घ्या। नक्कीच अशोकची आई आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। काकू, काय झालं होतं? नेमकी काय घटना घडली होती? नेमकी काही सुद्धा घटना नाही, त्याला काही त्यानं कुठाला बोललेला नाही, म्हणलेला नाही, काही नाही। ते झोपलेल्या जागेवर मी डब्बा घेऊन गावात गेले। ते माझा चुलत भाऊ वारला होता म्हणून गाडीवर मला ते डब्बा ते मला आराम करा, रातभर जागलेला होता म्हणून झोपलेला होता। तो झोपलेल्या जागेवर ते मोबाईल बघत होता। त्या कराडाचे काय तुम्ही बघत काय बघतोय म्हणून शेनी जागेवर वार गेलेत। कोयतेनं टांबीनं जागेवर वार केले। तर अशोकचे वडील आपल्या सोबत आहेत। काका, काय काय परिस्थिती आहे आता? कशी तब्येत आहे तुमच्या मुलाची? अशी तिथं ते हे करता करता ते मोबाईल बघत होता म्हणूनच तू का बघतोस म्हणूनच त्याने काय कोयतेनं त्याच्यावर वार केले आणि वार करून टांबीनं मारलं त्याला। जीवच त्याने इतका असं व्यवस्था त्याची बेकार केली। बरं, काय म्हणत होते? कशामुळे मारहाण केली? कशामुळे आता ते कराडाचं बघत असताना म्हणून तू का बघतोस म्हणून त्याला हाणमार केली। कोयतेनं वार त्याच्यावर केले तर टांबीनं मारलं। काय गुन्हा दाखल केला पोलीस मध्ये? काय पोलीस मध्ये गुन्हा दाखल केलाय। हे सुद्धा ते आमची तक्रार सुद्धा लवकर घेणार ती। पुन्हा मग तक्रार घेतली त्यांनी मार बघून त्यांनी तक्रार घेतली पुन्हा। सरपंच आहेत आपल्या सोबत गावचे। काय नाव काका तुमचं? शिवाजी संभाजी मोहिते। बरं, काय काय घटना घडली होती? पोलीस स्टेशन मध्ये गेलात? काय कसं काय झालं? आम्ही हे घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो दवाखान्यात नेलं त्याला। तिथं दवाखान्यातून पोलीस स्टेशनला आणलं तरी त्याने बघून सुद्धा तुम्हाला सांगतो त्याची अवस्था ह्याने काही सुद्धा पोलीस नुसतं आमची फिरत सुद्धा घ्यायला देखील तिथं राजी नाहीत। म्हणले ते तुमचा रिपोर्ट येईन त्या टायमाला आम्ही त्याची काय ते पुढचं बघूत म्हणले। तोवरच तर आम्ही म्हणे तुम्ही त्याची फिरत तरी घ्या। आम्ही जवळजवळ तिथं 50-50 माणूस गावातलं तिथं त्यांच्या महिला होत्या काही आम्ही गडी माणूस सारेच होतो तिथं, तरी त्यांचं देखील फिरत सुद्धा घेईना ते आमची तिथं। तर ह्याचा न्याय तुम्हाला सांगतो तात्काळ त्याचा न्याय भेटावा आम्हाला। गुन्हा दाखल केला का नाही? मग गुन्हा दाखल नसता त्यांनी घेतली फिरत आमची पुन्हा। तर त्याच्यावर आमचे कलम काय टाका तर त्यांनी कलम सुद्धा टाकताना तुम्हाला सांगतो त्यांच्या हेनच टाका लागले। पुन्हा आमचं काय तुमचा रिपोर्ट? पोलिसांनी फिर्याद घेतली नसल्याचा देखील आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। यशपाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।